जीवा शिवाचे जडले नाते, जीवा शिवाचे जडले नाते, सफल झाले काम पाहिला कनकनवासी राम, पाहिला कनकनवासी राम। बोल सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय। सत्संगजी, तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज सत्संगाच्या माध्यमातून खूप सुंदर अशा विचारांचा आनंद आम्ही घेत आहोत। कारण वास्तविक पाहता हे संत महात्मे वेळोवेळी प्रचार आणि प्रसार माध्यमातून ह्या सत्संगाचं आयोजन करत असतात। आमच्या जीवनामध्ये जी गोष्ट प्राप्त झाली ती गोष्ट इतर समाजाच्या उपयोगी यावी, त्यासाठी हे संत महात्मे केवळ ह्या सत्संगाचं आयोजन करत असतात। कारण तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये अनेक असे काही क्षण असतात, ते सहज निघून जातात, परंतु वास्तविक पाहता हे साधू संत त्याच क्षणाची आठवण करून देतात की बाबा रे, की उपजल्या बालकाशी नाव नव्हे तयाशाने ठेविल्या नावाशी विवदी। की ज्यावेळेस मी आईच्या उदरामध्ये होतो आणि आईच्या उदरामधून ज्यावेळेस माझा जन्म झाला त्यावेळेस मला कोणतंही नाव नव्हतं। मी निर्लेप होतो, मी निर्विकार होतो। मला काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, माया ह्या गोष्टींचा कोणताही जीवनामध्ये दुःख कष्ट नव्हते। परंतु वास्तविक पाहता जसं जसं माझा देह वाढत जातो आणि त्या देहाच्या माध्यमातून बुद्धीचा विकास होतो आणि बुद्धीच्या विकासाच्या माध्यमातून ज्यावेळेस ही मायारूपी संसार, ही नातीगोती जीवनामध्ये येतात आणि प्रत्येक वेळी त्या गोष्टीमध्ये ते गुंतवून टाकतात की बाबा रे, की तुला प्रपंचाच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून ज्यावेळेस बालावस्थेमध्ये शिक्षणावरती भर दिला जातो की तुला शिकायचं आहे, चांगल्या पद्धतीचं तुला जीवन जगायचं आहे। वास्तविक पाहता पाठीमागचा काळ बघितला तर 12-12 वर्ष, 15-15 वर्ष, 5-5 वर्ष आश्रमामध्ये मुलांना आध्यात्मिक शिक्षण दिलं जायचं, सद्गुरूच्या माध्यमातून तो पाठ शिकवला जायचा। परंतु आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये केवळ जन्माला मूल आल्यानंतर की आईवडिलांचं ती चर्चा चालू होती की आपल्या मुलाला कोणत्या माध्यमातून शिक्षण द्यायचं, त्याचं पुढं करिअर काय करायचं, आणि आज त्याच गोष्टीमध्ये त्या विवंचेमध्ये सुरुवात त्यांची होते आणि त्या सुरुवातीच्या माध्यमातूनच मग त्याच्या जीवनामध्ये आज की बाबा त्याला अध्यात्माच्या दृष्टीने भक्तीच्या माध्यमातून साधू संतांना जी आज गुरु आश्रमामध्ये जे काय सुंदर अशी जडणघडण गुरु आश्रमामध्ये होत होती, आज प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठांच्या माध्यमातून 12 वर्षाचं तप आणि त्याग करून ती ब्रह्म साक्षात्कार, आत्मा अनुभूती प्राप्त करून घेतली। मग आज मनुष्य मात्राला तुमच्या आमच्या जीवनामध्ये फक्त प्रापंचिक गोष्टीच त्या मुलांच्यावरती जडणघडण केली जाते, परंतु ह्या प्रापंचिक गोष्टीच्या माध्यमातून केवळ त्या मुलांच्यामध्ये भौतिक स्वार्थ निर्माण होतो आणि त्या स्वार्थाच्या माध्यमातून पुढे जाऊन ते आईवडिलांची सेवा करत नाहीत, आजी आजोबांची सेवा करत नाहीत। वृद्ध लोक वयस्क झाली की त्या व्यक्तींना, त्या तरुण पिढीला ती बाधा वाटतात, त्रासदायक वाटतात। मग त्यासाठी आज त्या मुलांना संस्काराची गरज आहे आणि आज ते संस्कार आम्ही देत नाही आहे। त्या गोष्टीची गरज आहे की आज त्या मुलांचं जडणघडण करत असताना भक्तिमार्गाच्या माध्यमातून, त्या अभंगाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, तीर्थाटनाच्या माध्यमातून त्याला भक्तीची गोडी निर्माण करून दिली पाहिजे आणि त्या भक्तीच्या माध्यमातून त्याची जडणघडण सुंदर होत असते आणि त्याला नेमकं जीवनामध्ये आचरण कसं करायचं, कारण अध्यात्माच्या माध्यमातून
ज्या वेळेस सांसारिक दुःख कष्ट वेदना येतात ते त्यावेळेस अध्यात्म जोडीला असेल तर त्या माणसाची मनस्थिती स्थिर राहते आणि त्या स्थिर मनस्थितीच्या माध्यमातून त्याला सुंदर असे कोणतीही अडचण आली कोणतंही दुःख कष्ट आलं तरी त्याला तो मार्ग मिळत असतो. मग आज गरज आहे की त्याला मुलांना तुम्ही आम्ही जन्म देतोय परंतु कर्तव्य कर्म करताना आज कमी पडतो. कारण ज्या वेळेस चर्चेच्या माध्यमातून आध्यात्मिक भक्तीच्या माध्यमातून घरामध्ये परिवारामध्ये बसण्याचा योग प्राप्त होतो त्यावेळेस प्रत्येक आईवडील सांगत असतात की मुलं आमचं ऐकत नाहीत, मुलं आम्हाला उलटं बोलतात, आमचा आदर सत्कार करत नाहीत. मग ही गोष्ट का होते? कारण त्या मुलांना सुरुवातीपासूनच लहान मुलं हे मातीचा गोळा असतो. त्याची जडणघडण अध्यात्माच्या माध्यमातून भक्तीच्या माध्यमातून जडणघडण केली तर पुढं जाऊन आईवडिलांना ती गोष्ट जी अपेक्षा आहे की मुलाबाळांना आमची सेवा करावी, मुलाबाळांना आमचा आधार बनावा आणि भविष्यामध्ये आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस अडचणी येतील त्यावेळेस आम्हाला अशाब्दिक आधार द्यावा. आज त्या गोष्टीची गरज आहे. कारण विज्ञानाच्या माध्यमातून आज भरपूर अशी प्रगती झालेली आहे परंतु निरंकारी बाबा त्यावेळेस देखील सांगायचे की चलना जरूरी नाही, दिशा भी देखनी जरूरी है. कारण चालणं महत्त्वाचं नाही परंतु कोणत्या दिशेला माझं जीवन चाललेलं आहे, मला त्या जीवनामध्ये वर्तमान काळामध्ये सुख मिळतं आहे का मला सतत मनामध्ये उदासीनता आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी माणसाला नैराश्याच्या कारणाच्या माध्यमातून जे सुख त्या प्रत्येक मनुष्य मात्राला भोगायला पाहिजे त्या सुखापासून मनुष्य मात्र आज वंचित होत चाललेला आहे. मग आज निरंकारी मिशनच्या माध्यमातून इतका मोठा तरुण वर्ग आहे, सेवादलच्या माध्यमातून सत्संगाच्या माध्यमातून सुंदर अशी सेवा कर्म करतात, आईवडिलांची सेवा देखील करतात आणि कोणत्या दृष्टीनं त्याचं करिअर करायचं ह्या सगळ्या गोष्टी बुद्धीचा विकास झाल्यानंतर त्यावेळेस त्या मुलांना निर्णय घेण्याची क्षमता पात्र होते. मग आज त्या गोष्टीची गरज आहे की त्या लहान मुलांना सत्संगाच्या माध्यमातून हरिकीर्तनाच्या माध्यमातून उपदेशाची गरज आहे. आणि जोपर्यंत तुम्ही आम्ही त्या उपदेशाच्या माध्यमातून आज त्या मुलांची जडणघडण करणार नाही तोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टीसाठी मुलांना तुम्ही आम्ही मोठं करतो आहे आणि सुंदर असं जीवन देत असतो. मग आज साधू संतांचं जे जीवन बघितलं तर माऊलींनं आज 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ सुंदर अशी देण समाजाला दिली की बाबा रे ते परमात्म्याचं वर्णन केलं की बाबा रे ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय सविद्या आत्मरूपा देवा तूची सकल प्रकाशू की सर्व ठिकाणी प्रकाश देणारा परमात्मा तू एकटाच आहेस. आज ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच ओवीमध्ये आज ते वर्णन केलं गेलं आणि आज मुलांना त्या भक्तीच्या माध्यमातून उदासीनता वाटते आणि त्या उदासीनतेमधून जर बाहेर काढायचं असेल तर लहानपणीपासूनच त्यांना अध्यात्माची गोडी निर्माण झाली पाहिजे, त्यासाठी प्रयत्नवादी राहिलं पाहिजे. मग आज माऊलींनं ते कार्य केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना देखील 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली आणि सुंदर असं इतकं कर्म केलं की त्यांच्या आईच्या मातोश्रींच्या माध्यमातून ज्यावेळेस त्या मातोश्रींना डोहाळे लागले होते त्यावेळेस त्यांना डोहाळ्याच्या माध्यमातून सुंदर सुंदर असे भगवद्गीतेसारखा ग्रंथ सुंदर सुंदर ग्रंथांचं अध्ययन केलं आणि आज त्या गर्भवासामध्येच छत्रपती शिवाजी महाराजांचं इतकं सुंदर जडणघडण झाले, त्या आत्मावरती इतके संस्कार झाले त्या जीवात्म्यावरती की पूर्वी पाठीमागं मग तुम्ही आम्ही बघतोय की त्या छत्रपती शिवाजी महाराजांची इतकी मोठी कीर्ती झाली ती केवळ आईच्या माध्यमातून. कारण आईनं इतकं संस्कार केले की लहानपणापासून त्या गोष्टी त्या साधुसंतांच्या गोष्टी कीर्तनाच्या गोष्टी सुंदर असा बोध करून दिला आणि त्या बोधाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज घडले. आज स्वामी विवेकानंदासारखा महात्मा देखील सुंदर सुंदर आज जगाला देण देऊन गेला. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपण तुम्ही आम्ही म्हणतोय की आज जीवन जगत असताना प्रथम संसार करूया आणि संसार झाल्यानंतर परमार्थ करूया, भक्ती करूया. परंतु तरुणपणीच तरुण जाता येतं. ज्यावेळेस तुम्ही आम्ही पाहतो की ज्यावेळेस वय होतं त्यावेळेस त्या वयस्क माणसांच्याकडे बघितल्यानंतर त्यांचे हात दुखत असतात, पाय दुखत असतात, अवयव साथ देत नाहीत. त्यावेळेस कोणती भक्ती करणार? कारण स्वतःचं शरीर सांभाळण्यामध्येच त्याचा वेळ जातो. मग आज तरुणपणी
बुद्धी सुंदर असते, विचार करण्याची क्षमता असते, त्याचवेळी भक्ती करण्याची आवश्यकता आहे. आज मग साधुसंतांचं जीवन लहान वयामध्येच जनाबाई घ्या, मुक्ताबाई घ्या, बहिणाबाई घ्या, जे संत महात्मे ह्या भूतलावरती आले त्यांना लहान लहान वयामध्येच सुंदर अशी जगाला भक्तीचं दान देऊन गेले. मग तुमची आमची गरज केवळ लहान मुलांना आम्ही अनेक वैज्ञानिक गोष्टी देतो आहे, अनेक प्रकारची सुखसाधनं देतो आहे, पण त्याच्याबरोबर अध्यात्माची जोड देण्याची गरज आहे. निरंकारी मिशनच्या माध्यमातून देखील बालसत्संगची निर्मिती झालेली आहे. त्या बालसत्संगाच्या माध्यमातून सुद्धा सुंदर सुंदर मुलांचं जडणघडण होत आहे. मग आज प्रत्येक वेळी तुम्हाला वाटत असते की लहान मुलांना माझ्या जीवनामध्ये सुंदर अशी प्रगती करावी, आध्यात्मिक सुख त्याच्या जीवनामध्ये भक्तीचं सुख प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर जरूर निरंकारी मिशनच्या सत्संगाला आज येऊन केवळ जे साधुसंत सांगतात ते नेमकं काय सांगतात की बाबा रे परमात्मा निर्गुण निराकार आहे आणि ते परमात्म्याची प्राप्ती समर्थ सद्गुरू ज्यावेळेस भूतलावरती अवतरित होतात. मग आज सुदीक्षा महाराज गोर अशा कलियुगामध्ये अवतरित आहेत. लहान लहान मुलं जर बघितली तर सुंदर सुंदर विचार प्रगट करतात, आध्यात्मिक गोष्टी मंथन करतात, स्टेजवरून सुंदर असे विचार करतात. मग ती त्यांच्या जीवनामध्ये ती जडणघडण केवळ सद्गुरूचा सहारा मिळाला, सत्संगाचा सहारा मिळाला म्हणून सुंदर सुंदर असे विचार ते करतायत आणि स्वतःची पावलं देखील सेवेच्या माध्यमातून आईवडिलांची सेवा, समाजाची सेवा, गावाची सेवा कशा माध्यमातून चांगली करता येईल त्यासाठी त्या मुलांच्यावरती जडणघडण केलं जातं. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना त्या गोष्टीची गरज आहे की साधू संतांना जो इतिहास रचला की भक्तीच्या माध्यमातून तरुण जाता येतं हे प्रत्येक साधू संतांना सांगितलं. मग आज प्रत्येक ठिकाणी 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, नवीन जगामधले जेवढेही धर्मग्रंथ सांगतात की परमात्मा जगामध्ये आहे परंतु तो निर्गुण निराकार आहे आणि त्याची प्राप्ती निश्चित होते. ज्या ज्यावेळेस समयाला सद्गुरू येतो त्या सद्गुरूला जे भाविक शरण जातात ते शरण येण्याच्या बदल्यामध्ये सद्गुरू निर्गुण निराकार आत्मतत्वाची ओळख करून देतो, आत्मदर्शन करून देतो. तोच समयाचा सद्गुरू असतो आणि तेच कार्य आमचे सुदीक्षा महाराज आज ह्या कलियुगामध्ये करत आहेत. मग तुम्हाला वाटत असेल की आमच्या जीवनामध्ये देखील मुलांचं चांगलं जडणघडण व्हावं, त्यांच्या जीवनामध्ये आध्यात्मिक प्रकाश पडावा, त्यांना देखील वृद्ध काळामध्ये आमचा आधार बनावा, आम्हाला भरपूर आमची सेवा करावी, नवीन त्याचं जीवन देखील आध्यात्मिक सुंदर व्हावं आणि भविष्य काळामध्ये सांसारिक कोणत्याही चढ उतार आले तर त्याचं जीवन स्थिर व्हावं असं वाटत असेल तर जरूर निरंकारी सत्संगच्या माध्यमातून त्या परमात्म्याची अनुभूती करून घेण्यासाठी त्या मुलांना देखील सत्संगाला जोडण्याची गरज आहे. मग आज प्रत्येक वेळी हे साधुसंत जगाला आवाज देतात की बाबा रे की जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक क्षण हा आयुष्यातून निघून जात असतो. गेलेला क्षण परत आमच्या जीवनामध्ये येत नसतो. मग तो क्षण आमच्या कारणी लागला पाहिजे, आमच्या भक्तीच्या कारणी लागला पाहिजे, आमच्या सुखाच्या कारणी लागला पाहिजे. मग आज त्या सुखाच्या माध्यमातून आज त्या गोष्टीची गरज आहे की खरं आध्यात्मिक सुख जे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई सर्व काळ सुख देणारा परमात्मा सद्गुरूच्या माध्यमातून ओळख करून दिली जाते हे साधुसंत सांगतात, ग्रंथ पुराणे सांगतात. मग आज आम्ही या संप्रदायाच्या अनेक माध्यमातून भक्ती करतोय परंतु ती योग्य भक्ती होण्यासाठी आज निरंकारी मिशनचे संत महात्मे सांगतात तुम्ही व्रत करा, उपवास करा, तीर्थाटन करा, भरपूर असं सर्व काही कर्म करा, परंतु ते कर्म करत असताना ज्या परमात्म्यासाठी ज्या ईश्वरासाठी ते कर्म करताय तो परमात्मा जाणण्यायोग्य आहे, त्याला जाणून घ्या आणि बेशक मग तुमच्या जीवनामध्ये तो भक्तीचा आनंद घ्या. मग आज निरंकारी बाबा देखील युगाने युगे सांगत होते की जाणारे जाणा जाणुरी करा कल्याण ऐसे सांगती वेदपुराण देखील शास्त्र ग्रंथ आधार त्याच गोष्टीचा आधार देतात की बाबा रे की जीवनामध्ये सद्गुरू आला पाहिजे आणि त्या सद्गुरूच्या माध्यमातून निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती झाली पाहिजे. त्यावेळेस त्याच्या भक्तीचा उगम होतो आणि त्याच्या जीवनामध्ये सर्व काही सुख प्राप्त होतात. कारण आनंद सब कोई कहे आनंद जाने न कोय एक बार आनंद मिळले तो परमानंद होय. की कबीरदास सांगतात की बाबा रे आनंद सगळेच म्हणतात पण परमात्मा रूपी साक्षात्काराच्या माध्यमातून तो पूर्ण आनंद प्राप्त झाल्यानंतर परमानंद प्राप्त होतो असं कबीरदास सांगतात. की मग आज कबीरदासने बऱ्याच वेळा जीवन जगत असताना अनेक उपदेशक समाजाला देण दिली. आज
धार्मिक जातीभेदांचा तिढा होता तो देखील कबीरदासांना सोडवून अनेक प्रकारचे भक्तीचं दान दिलं. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये मला वाटत असेल की मुलांचं जडणघडण सुंदर प्रकारे व्हावं, त्याच्या जीवनामध्ये देखील आध्यात्मिक सुख प्राप्त व्हावं. मग ते सुख खरोखर निरंकारी मिशनच्या माध्यमातून, त्या सत्संगाच्या माध्यमातून मुलांना होत आहे. प्रत्येकाला वाटत असते की माझ्या मुलांचं सुंदर जीवन व्हावं, माझ्या मुलांना सुंदर अशी प्रगती करावी, मोठी भरारी घ्यावी. ती जर भरारी घ्यायची असेल तर जरूर अध्यात्माशी जोडा आणि जेवढं राहिलेले आयुष्य त्या मुलांचं आहे ते सुंदर करण्यासाठी केवळ त्या सत्संगाच्या उपदेशक विचाराच्या माध्यमातून, त्या संत महात्म्यांच्या आध्यात्मिक विचाराच्या माध्यमातून त्यांची जडणघडण इतक्या सुंदर प्रकारे होते आणि परमात्म्याची प्राप्ती झाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये दिशा इतकी सुंदर होती की त्याला सांसारिक जीवन देखील सुखकर होतं आणि आध्यात्मिक जीवन देखील सुखकर होतं. मग आज प्रत्येकालाच वाटतं की शेवटचा श्वास माझ्या जीवनामध्ये सुंदर व्हावा, गोड व्हावा. मग साधू संत देखील सांगतात की एवढ्याच्यासाठी केला होता अट्टास, शेवटचा दिवस गोड व्हावा. प्रत्येकालाच वाटतं असते की आध्यात्मिक सुखाच्या माध्यमातून, भौतिक सुखाच्या माध्यमातून माझं जीवन सुंदर व्हावं. मग आज त्या सुंदर करण्यासाठी आज समयाला सद्गुरू सुदीक्षा महाराज आज अवतरित आहेत. ज्यांनाही वाटत असेल की आमच्या लहान मुलांना सुंदर जीवन जगावं, त्यांची सुंदर प्रगती व्हावी, त्या सद्गुरूकडं माऊलीकडं दास अरदास करतो की त्या परिवारांना ती सुबुद्धी द्या, त्या लहान बालकांना सत्संगाशी जोडून, अध्यात्माशी जोडून ज्या सुखासाठी त्यांची धडपड चालू आहे ती धडपड सुखकर होण्यासाठी, सार्थक होण्यासाठी त्या मुलांना देखील त्या सत्संगाचा आधार मिळावा आणि ते त्यांच्या जीवनामध्ये देखील जे सुख आहे त्या भक्तिमार्गाच्या माध्यमातून पूर्ण सुख प्राप्त व्हावं, हीच सद्गुरूकडे प्रार्थना करूया. प्रेमाने बोला. धन्यंकारजी.